मित्र हो, आमदार खासदार लोकांची मतं घेऊन निवडून येतात. निवडून आल्यानंतर यातले काही जण आपल्या मतदारांना गुलाम समजायला लागतात. गुलाम, ज्यांनी त्यांना आमदार केलं खासदार केलं त्यांचे हे मालक बनू लागतात निवडून आल्यावर. काही काही आमदार खासदारांचा रोबाब बघून तर अनेकदा डोळे विस्फारतात. हो, डोळे विस्फारतात. निवडणुकीमध्ये म्हणजे प्रचाराच्या वेळेला फाटक्या माणसाला सुद्धा हात जोडतात, अगदी कमरेपासून खाली वागतात आणि निवडून आलं रे आलं की काही जण त्याच मतदारावर डाफरतात. आपल्या आमदारकीचा एक वेगळा रुबाब त्यांनाच दाखवतात की ज्यांनी यांना आमदार केलेला आहे खासदार केलेला आहे. नेत्यांच्या अरेरावीचे अनेक व्हिडिओ आपण याआधी सुद्धा पाहिलेले आहेत. प्रशासनातल्या अधिकाऱ्याशी बोलताना सुद्धा काही जण प्रचंड मगरुरी करतात. अगदी आपले घरगडी आहेत असं त्यांना वाटतं हे सरकारी अधिकारी कर्मचारी. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळामध्ये तर सरकारी यंत्रणाचं मूळ अस्तित्व हरवून गेलेलं आहे. ईडी काय, सीबीआय काय, इन्कम टॅक्स काय, अशा महत्वाच्या यंत्रणांचा सुद्धा राजकारणासाठी वापर केला जातो. तिथं बाकीच्या शासकीय यंत्रणांची आणि अधिकारी कर्मचाऱ्याची काय अवस्था होत असेल हे काही वेगळं सांगायला नको. आता बघा, कुठं आग लागली तर कोणाची आठवण येते? फायर ब्रिगेडची आठवण सर्वात प्रथम येते. अहो, आपला जीव धोक्यात घालून फायर ब्रिगेडचे जवान लोकांचे प्राण वाचवतात, आगीवर नियंत्रण मिळवतात. अत्यंत धोक्याचं काम हे फायर ब्रिगेडचे जवान करीत असतात. भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं मात्र आपल्या मालकीची खाजगी कार धुण्यासाठी फायर ब्रिगेडला कामाला लावलं. फायर ब्रिगेडचे जवान आमदारांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चोहोबाजूनी या आमदारावर टीका होऊ लागली. आता बघा, फायर ब्रिगेड म्हणजे आपत्कालीन सेवा. आमदारांकडून त्याचा वापर खाजगी कामासाठी आणि तोही आपली गाडी धुण्यासाठी केल्याचं पाहून नागरिकांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या या आमदारावर संताप व्यक्त केला. पत्रकारांनी मग नंतर या आमदार महोदयाला या व्हिडिओ बाबत या घटनेबाबत विचारलं. त्यांनी मात्र लोकांचीच लायकी काढली. हा विषय उचलून धरणाऱ्या लोकांची काय लायकी आहे असा उलटा सवाल या आमदार महोदयांनी केला. हो, आपण काहीही चुकीचं केलेलं नाही असं तर त्यांना सांगायचंच होतं, पण त्याही पुढे जाऊन त्यांनी कहर केला. कहर. गाडी काय आमदार धुतात का असा प्रश्न त्यांनी केला. मग आमदारांची गाडी फायर ब्रिगेड धुते का हा प्रश्न त्यांना नाही पडला. मध्य प्रदेशातल्या सिंगरौली मतदारसंघाचे भाजपचे आमदार राम निवास शहा यांचा हा सगळा थाट, सगळा रुबाब कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. हा व्हिडिओ बघा तुम्ही. याला म्हणतात भाजपच्या आमदारांचा रुबाब. यांची गाडी धुवायला सुद्धा सरकारी यंत्रणा. आणि मग काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांना तर हा इथं विषयच मिळाला ना. काँग्रेस पक्षानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि म्हटलं, काही वेळा भाजपाचे काही नेते जनतेला भाडे का टट्टू म्हणतात, तर यांच्यासारखे आमदार जनतेचा अशा प्रकारे अपमान करीत आहेत.
जनतेला लुटा, मजा करा आणि कुणी प्रश्न विचारला तर त्यांना शिव्या द्या, हा भाजपा नेत्यांचा फंडा असल्याची टीका काँग्रेसने केली. हे आमदार शहा म्हणतात, हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. आमदार किंवा खासदार आपली गाडी स्वतः धुत नाहीत. चालकानं सांगितलं की फायर ब्रिगेडची गाडी महापौरांच्या घरी पाणी भरण्यासाठी आलेली होती, त्याच वेळी माझी गाडी तिथं उभी होती. यावेळी चालकानं थोडं पाणी मारलं आणि मग मी चालकाला याबाबत खडसावले की पुन्हा असं करू नका म्हणून. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही बारकाईने पाहिला किंवा पुन्हा एकदा पहा आणि हा विषय केवळ थोडं पाणी मारण्यापुरताच आहे का हे सुद्धा तुम्हीच ठरवा. आणि मग हा सगळा प्रकार पाहून तुम्हाला काय वाटलं हे सुद्धा सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू. नमस्कार.